हॅलो एव्हरीवन. तर बघा आपण आपल्या या चॅप्टरच्या म्हणजेच असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड या चॅप्टरच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण या सगळ्याचे रिव्हिजन केलेले आहे आणि सगळे शब्दांचं वाचन आपल्याला आपण केलेलं आहे. आता आपण या पाठावरचे आपण प्रश्न सोडवणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर. सरळ एकदम साधं सोपं आहे. इथे आपल्याला कपाचं चित्र दिसतंय आणि इथं सी दिसतोय, म्हणजे आपलं या प्रश्नाचं पार्ट ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. सेकंड आहे फाइंड द मिसिंग लेटर्स इन ईच ग्रुप अरेंज सिरियली. आता हे सिरियली ग्रुप अरेंज केलेले आहेत. तर मी पहिल्यांदा सांगते की प्रश्न वाचताना कधीच सराव मध्ये सुद्धा मराठी वाचू नका. जर तुम्हाला समजलं नाही तरच मराठी वाचण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही सरावामध्ये इंग्लिश प्रश्न आणि मराठी प्रश्न दोन्ही वाचलेत तर तुम्ही या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यासाठी मराठी बिलकुल वाचायचं नाही, इंग्लिशच प्रश्न वाचायचा. आणि जर अगदीच तो प्रश्न समजला नाही तरच भाषांतर करा, नाहीतर तुमचा इंग्लिश प्रश्नासाठी सराव होणार नाही. तर बघा, फाइंड द मिसिंग लेटर्स इन ईच ग्रुप अरेंज सिरियली. हे सगळे ग्रुप सिरियली अरेंज केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण कोणता बसेल तर ए बी सी डी ई एफ जी एच सरळ लिहित जायचंय. आपल्याला पेपरवर दिलेलं असतं, एवढं काही अगदी कोणी काही बोलत नाही. इथं लिहित जायचं ए बी सी. मी पेन्सिल घेते. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. बघा काय आला आपला ग्रुप CHIN. CHIN म्हणून ह्याचं ऑप्शन नंबर 2 आहे. ते तुम्ही गोल नंतर रंगवून घ्या. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. आता याच्यामधला डिफरंट साऊंड कोणता आहे तो बघायचे. इथे सगळे जे शब्द आलेले आहेत ते सगळे जी चे शब्द आहेत, पण याच्यामध्ये कोणता डिफरंट साऊंड आहे तर बघा. GIRL गर्ल होतं, GIVE गिव्ह होतं, GIRAFFE जिराफ होतं आणि इथं GIFT गिफ्ट होतं. म्हणजे इथं ग चा साऊंड झालाय, इथं ग चा साऊंड झालाय, इथं ग चा साऊंड झालाय, इथं मात्र जिराफचा साऊंड झालाय ज. म्हणून हा डिफरंट साऊंड आहे. परत बघा क्वेश्चन नंबर 3. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिव्हन वर्ड. त्याच्यामध्ये गर्ल, गिव्ह, जिराफ आणि गिफ्ट याच्यामध्ये गर्ल मध्ये ग चा साऊंड झालाय, गिव्ह मध्ये ग चा साऊंड झालाय, गिफ्ट मध्ये पण ग चा साऊंड झालाय, मात्र जिराफला मात्र ज चा साऊंड झालाय. प्रश्न क्रमांक 4 बघा. विच ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. द साऊंड साठी आपल्याला क्वेश्चन कोणता दिलेला आपल्याला द साऊंड साठी? TH द. बरोबर. मग आता द साऊंड मात्र TH सगळीकडे आहे बघा. द साऊंड, द साऊंड, द साऊंड. मग कोणत्या मध्ये नाहीये द साऊंड? डेअर. सोपं आहे. इथं देअर आलं, इथं डेअर आलं, इथं द आलं आणि इथं देन आलं, म्हणून द साठी TH डेअर. आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर Y. YOU. आता किती सोपं आहे बघा. विच ऑफ द गिव्हन वर्ड डज नॉट हॅव लेटर Y याच्यात नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर्स इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर जो शब्द आपल्याला महत्वाचा वाटतो त्याला अंडरलाईन केला. आपल्याला याच्यामध्ये कोणता अल्फाबेटिकल ऑर्डर नाहीये तो शोधायचा आहे. ABCDEF आहे, LMNO आहे, HIJK आहे का? UVWX आहे? हा नाहीये, म्हणून हा ऑप्शन नंबर 3 आला. फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिव्हन फिगर. बघा तुम्हाला कोणता वाटतोय? बी हा लेटर आहे का? तर आहे बघा, बी हा लेटर याच्यामध्ये दिसतोय आपल्याला. क्वेश्चन नंबर 8 बघा. विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द गिव्हन वर्ड स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन. आता याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन कोणाचं वेगळं आहे ते बघायचे. ऍट, एट, अँड, अँट. याच्यामध्ये सगळीकडे इथं ऍ साऊंड झालाय, इथं ऍ साऊंड झालाय, इथं ऍ साऊंड झालाय, इथं मात्र ए साऊंड झालाय एट, म्हणून हे उत्तर आहे. विच लेटर ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम. कोणकोणते मग सेम आहेत बघा. ऑन, नो, मोर, मोर, नॉट, नोट, गॉड, गॉट. कोणते सेम आहेत?
more. Which of the following words begin with different sound? Kind, kite, no, kitten. हा नो नी साऊंड झालाय. नो, KNOW नो होतो, कारण इथं के कसा आहे, सायलेंट आहे. हा के सायलेंट आहे आणि याचा उच्चार होतो नो. मात्र हे किटन, काइट आणि काइंड हे के ने सुरू झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा, सॉरी 11 बघा. विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी थर्ड इफ वी अरेंज देम इन अल्फाबेटिकली ऑर्डर. आता हे वर्ड आपल्याला अल्फाबेटिकली रिअरेंज करायचे आहे. तर कसं करणार आपण? तर पहिल्यांदा पहिलं लेटर घेतलं, इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे एफ आहे. आता हे आपल्याला लेटर एफ असल्यामुळे हे सगळेच एफचे आहेत. तर अशा वेळी आपण काय करतो, आपण दुसरं लेटर बघतो. मग एल बघणार, ई बघणार, आर बघणार आणि ओ बघणार. मग याच्यातलं पहिलं काय, ए बी सी डी ई, ई एफ जी एच आय जे के एल एम एल एम एन ओ ओ पी क्यू आर. हाला चौथ्या नंबरचा आपल्याला विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग गिवन वर्ड्स वुड बी थर्ड. थर्ड विचारलाय. थर्ड कोणता आहे बघा, याच्यामध्ये फूड आलाय थर्ड, म्हणून ऑप्शन नंबर 4. चूज द ऑप्शन विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिवन वर्ड्स. सेम तसंच करायचं आहे. ई सेम आहे. आता सुरू करायचं ए पासून. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, वाय झेड. बघा हे आलं 1 2 3 4. आता मग कशामध्ये दिलेलं आहे? 1 इगर बघा, इगर फर्स्ट इथे आहे, 2 इलेक्ट आहे, 3 इक्वल आहे, 4 एक्साइट आहे आणि ओके ऑप्शन नंबर 4 आला. ऑप्शन नंबर 2 आला, कारण आ इथं बघा 5व्या नंबरला आहे. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू ओमिट सो दॅट द वर्ड्स आर अरेंज्ड इन अल्फाबेटिकली ऑर्डर. कोणता तुम्ही यातला वर्ड काढला, ओमिट म्हणजे काढून टाकणे, कोणता वर्ड तुम्ही काढलात की याची ही अल्फाबेटिकल ऑर्डर व्यवस्थित तयार होणार आहे. हे सगळे बीचे आहेत, बरोबर. बीच्या पुढे सगळे आर आहेत बघा. मग आता अशा वेळी आपण काय करतो, दुसरा नंबर घेतो. मग ए बी सी डी ई एफ जी एच आय, आयच्या पुढे डी आहे, ई आहे, हे पण बरोबर आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बी आर ओ ब्रॉड, ब्रेड, हे बरोबर आहे. यातला आपल्याला कोणता शब्द काढावा लागेल? ब्राउन, ब्राऊन आणि ब्रश. एच ई आधी येतो ना, त्याच्यामुळे आपल्याला इथं घ्यावा लागेल. ए बी सी डी ई, ई इथं घ्यावा लागेल, बरोबर. ब्रेड, ई, आणि मग बाकीचे सगळे बरोबर येतात, कारण आपल्याला इथं ओमिट करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा काय आहे की विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वोवेल यू. सन, हट, पुट आणि टब. सरळ सरळ आहे. इथं पी यू टी पुट होतं, हे अ चा उच्चार आहे, हा अ चा उच्चार आहे, हा अ चा उच्चार आहे. इथं मात्र यू चा उच्चार होतोय, म्हणून हा ऑप्शन नंबर 3 आहे. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 15. वेअर विल यू यूज द वर्ड फॉल इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये टाकायचं आहे, तर आपल्याला फॉल हा शब्द कुठे वापरावा लागेल? तर बघा, ए बी सी डी ई एफ याचा अर्थ आपल्याला इथे फॉल वापरावा लागेल, बरोबर. मग फॉल कुठे आला? बिफोर कॉलच्या आधी सांगितलंय का आपल्याला? नाही. आफ्टर स्मॉल सांगितलेलं आहे का? आफ्टर स्मॉल म्हणजे स्मॉलच्या नंतर सांगितलंय का? नाही. बिफोर स्मॉल, बरोबर. बिफोर स्मॉल, बिफोर म्हणजे आधी आणि नंतर आफ्टर म्हणजे नंतर, म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 16 बघा. विच ऑफ द गिवन वर्ड शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. आता कोणतं लेटर कॅपिटल सुरू झालं पाहिजे? कॅपिटल लेटर. रत्नागिरी, मँगो, पॅरेट की झेब्रा. तर बघा, जे प्रॉपर नाऊन असतं, प्रॉपर नाऊन आपण कॅपिटल लेटरने सुरुवात करतो, आणि इथं प्रॉपर नाऊन आहे रत्नागिरी, कारण ते एका जिल्ह्याचं नाव आहे. पण मँगो, पॅरेट आणि झेब्रा हे कॉमन नाऊन आहे, त्याला आपण कॅपिटल लेटरने सुरुवात करत नाही. फक्त प्रॉपर नाऊन जे असतात, प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम, त्यालाच आपण काय करतो? कॅपिटल लेटरने सुरुवात करतो. क्वेश्चन नंबर 17 बघा.
चूज द वर्ड दॅट कम सेकंड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज अल्फाबेटिकली. आता हे जर वर्ड सगळे अल्फाबेटिकली ऑर्डर केले तर दुसरा येणारा शब्द कोणता? सेकंड. अंडरलाईन करायचा आहे तुम्हाला प्रश्नाला, म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही प्रश्न सोडवताना आणि वेळही कमी लागतो. ABCDEFGHI JKLMNO ABCDEF आधी आला, बरोबर. म्हणून मग आपण हा बेल म्हणजे पर्याय क्रमांक चौथा येईल. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. याच्यामध्ये कोणता साऊंड वेगळा आहे बघा. टी सेज ट, टेक, टॉप, द आणि टेन. इथं द आला म्हणून पर्याय क्रमांक तिसरा. 19 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ व्हॉवेल ए फ्रॉम द गिवन वर्ड्स. हॉल, नेम, बॉल, कॉल. तुम्हाला सरळ सरळ या उच्चारातून समजणारे, ज्याला वाचता येते त्याला कळणारे की याचा डिफरंट साऊंड आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. याच्यामध्ये तुम्हाला कोणतं लेटर दिसतंय? के दिसते का, टी दिसते का, क्यू दिसते का? हे तिन्ही दिसत नाहीत, पण एच मात्र आपल्याला सरळ सरळ दिसतोय. क्वेश्चन नंबर 21 बघा. हा 2019 ला पडलेला प्रश्न आहे की चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. कोणता येतोय अल्फाबेटिकली फर्स्ट? आता काय होणार, जर आपल्याला प्रश्न वाचता येत नसेल तर आपल्याला काय वाटणार की कोणता हा नेमका आपण अल्फाबेटिकली न विचार करताना कोणता फर्स्ट येतोय, म्हणून संडे येतो आधी की मंडे येतो आधी हा विचार करू. पण आपल्याला अल्फाबेटिकली सांगितले असल्यामुळे आपल्याला ते ABCD म्हणायचे आहे. ABCDEFGHIJKLM ABCDF ABCDEF. एफ आधी आलाय, बरोबर ना. ABCDEFGHI. एफ पहिला आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचा आन्सर आहे फ्रायडे. नंबर 22 बघा. फाइंड द ऑड ग्रुप. ह्याच्यामधला ऑड ग्रुप कोणता आहे? आता कसं कळणार आपल्याला ऑड ग्रुप कोणता आहे? सिमेंट, सिटी, सर्कस, सेंटर. ग्रुप, गुड, गेट, ग्राउंड, ब्राउन, बकेट, ब्लॅक, ब्रिंजल, काइट, कांगारू, नो आणि किंग. ऍब्सोल्युटली रॉंग की मी अल्फाबेटिकली जात होते, पण तसं नाहीये बघा. याचा उच्चार नो होतोय, नो. म्हणून इथं हे ऑड ग्रुप आहे, कारण हे बाकीचे सेम साऊंड करणारे ग्रुप आहेत आणि इथं मात्र काय हा नो आलेला आहे, त्याच्यामुळं वेगळा ऑड ग्रुप कोणता आहे? पर्याय क्रमांक चौथा. असे आपल्याला कधी कधी कन्फ्युजिंग प्रश्न असतात बघा. फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ लेटर सी फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. कार्ट, काउंट, सेंटर आणि कार्ड. आता याच्यामध्ये पण तुमच्या लक्षात येईल की स चा उच्चार सेंटर इथं स चा उच्चार झालेला आहे आणि इथे सगळीकडे क चा उच्चार झालेला आहे, म्हणजे ऑड ग्रुप कोणता आहे? सेंटर आहे. आता लक्षात घ्या, जर एवढंच आपल्याला आलं तर आपल्याला पहिल्या चॅप्टरवरचे जेवढे मार्क्स मिळणार ते आपल्याला सहज मिळणार आहे, त्यामुळे नक्की सराव करा.